नाशिक, नांदेड आणि परभणी या मतदारसंघांमध्ये अपक्ष किंवा बंडखोर उमेदवारांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे. नाशिकमध्ये आज 6 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानं महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे नरेंद्र दराडे, अपक्ष उमेदवार गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांच्यात लढत होणार आहे. धाराशिव, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आज उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे 2 उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. यात महायुतीकडून भारतीय जनता पार्टीचे बसवराज पाटील तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. सांगली, सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील कदम विरुद्ध काँग्रेसचे अभयसिंह जगताप अशी थेट लढत आहे. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपाविरुद्ध काँग्रेस असा थेट होणारा सामना होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्ग आणि कार्यकर्ता विकास वर्ग या प्रशिक्षण शिबिरांचा समारोप आज नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर झाला. यावेळी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत शरीर, मन आणि निसर्ग यांच्यात समन्वय साधण्याचा मार्ग भारत जगाला दाखवू शकतो असं प्रतिपादन केलं. आत्मनिर्भरता, चारित्र्य निर्मिती आणि राष्ट्रहितासाठी सक्षम कार्यकर्ते घडवण्याचं कार्य अशा प्रशिक्षण वर्गांमधून साध्य होत असल्याचं त्यांनी सांगितलं. अलीकडील पश्चिम आशियाई संकटाचा संदर्भ देताना भारत सर्वांना सोबत घेऊन प्रगती करणारा देश असल्याचंही त्यांनी नमूद केलं. या कार्यक्रमाला प्रख्यात उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या व्यापक संघटनात्मक जाळ्याच्या माध्यमातून विविध नैसर्गिक आपत्तींच्या काळात समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मे ते जून महिन्यात नागपूर इथं आयोजित या प्रशिक्षण शिबिरांमध्ये देशभरातील सुमारे 833 स्वयंसेवक सहभागी झाले होते. अहमदाबाद येथे आजपासून पहिल्या जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेला प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीनं सहभागी स्पर्धकांचं संबोधित केलं. या स्पर्धांच्या माध्यमातून अहमदाबादच्या भूमीतून जागतिक क्रीडा वारशात आणखी एका नव्या अध्यायाची भर पडली आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं. पहिल्या जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा आयोजित करणं ही संपूर्ण देशासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली एक चिरंतन देणगी आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आधीच जागतिक योगासन स्पर्धेनं आरोग्य आणि निरोगीपणाचा दुहेरी लाभ मिळवून दिला आहे असं ते म्हणाले. कोट्यवधी लोकांनी योगाभ्यासाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवला आहे असं ते म्हणाले. आज यह देखकर बहुत खुशी होती है कि करोड़ों लोग योग को अपनी दिनचर्या का हिस्सा बना चुके हैं. ध्यान, प्राणायाम उनकी जीवन शैली का हिस्सा बन रहा है. लेकिन साथियों, हर जीवन परंपरा समय के साथ नए चरण में प्रवेश करती है. योगासन स्पोर्ट्स की ये वर्ल्ड चैंपियनशिप इसी चरण का शुभारंभ है. इस चैंपियनशिप के माध्यम से योगासन को एक कॉम्पिटिटिव स्पोर्ट्स के रूप में नई पहचान मिलेगी. मुझे विश्वास है कि भविष्य में योगासन भी अंतर्राष्ट्रीय खेलकूद में अपनी जगह बनाएगा. पहिली जागतिक योग स्पर्धा योगासनाला एक जागतिक क्रीडा ओळख मिळवून देईल आणि तरुणांसाठी संधींची विस्तृत श्रेणी खुली करेल. योगासन क्रीडा स्पर्धांच्या जागतिक विस्तारामुळे खेळाडूंसाठी नवीन संधी आणि करिअरचे मार्ग निर्माण होतील. तसंच येत्या काळात प्रशिक्षक, क्रीडाशास्त्रज्ञ, संशोधक आणि इव्हेंट मॅनेजर यांच्यासाठी विविध संधी निर्माण होतील असं पंतप्रधान म्हणाले. या स्पर्धेत आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानियामधील सुमारे 70 ते 75 देशातील 500हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. या जागतिक योगासन स्पर्धा 8 जूनपर्यंत चालणार आहेत.